नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। श्रीमद्दासबोधदशकबन्धरावा समासतिसरा श्रेष्ठांतरात्मा निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो मुळापासून सैरा वैरा अवघा पंचकर्ण पसारा त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप दुरस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते मुळे अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे। अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून इथं उपस्थित असलेले सर्व भक्तगण शिष्यगण चाहते यांना श्री संप्रदाय पद्धतीनं श्री गुरुदेव। भाविको, मागील सत्संगामध्ये आपण बघितलं निष्प्रव्याप याच्यावरती स्वामीजींनी आपल्याला अतिशय सुंदरपणे
मार्गदर्शन केलेलं आहे की यामध्ये ते स्वामीजींनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की कोणतीही अपेक्षा न धरता आपण केलेले जे कार्य आहे, आपण केलेली सेवा आहे, आपण केलेलं जे दान आहे, हे कोणतीही अपेक्षा न करता जर केलं तर आपल्याला त्याचं पुण्य सर्वात जास्त मिळतं. हे आपण मागल्या सत्संगामध्ये स्वामीजींनी आपल्याला जे सांगितलं ते आपण ऐकलं. आता या सत्संगामध्ये आपण दशक 15 समास 3 यामध्ये आपण श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण यावरती रामदास स्वामी काय आपल्याला सांगतायत किंवा रामदास स्वामींना काय अपेक्षित आहे याची माहिती घेणार आहोत. का आपल्याला माहीत आहे किंवा 2-3 सत्संग आपण सलग बघतोय की या 2-3 सत्संगामध्ये आपल्याला कायम अंतरात्मा माया याविषयीच आपल्याला बरंचसं ऐकायला मिळतं आहे. या ह्याच्यातसुद्धा आपल्याला असंच बघायचं आहे की आपला जो सृष्टी जी निर्माण झाली ती अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झाली आणि या अष्टधा प्रकृतीपासून जी सृष्टी निर्माण झाली त्यामध्ये मानवी देह आहे आणि या मानवी देहामध्ये आपण जो आत्मा आहे तो आत्मा कोणता आत्मा श्रेष्ठ आत्मा आहे याचं माहिती यामध्ये आपण घेणार आहोत की यामध्ये आपल्याला स्पष्ट जाणवतं, स्पष्ट दिसतं की जो हा अंतरात्मा आहे, हे अंतरात्मा श्रेष्ठ आत्मा कसा होऊ शकतो किंवा कुणाला श्रेष्ठ आत्मा आपण म्हटलं पाहिजे हे रामदास स्वामींनी या ओवीमधून आपल्याला सांगितलं आहे की ज्या आत्म्याला मी देह नसून मी आत्मा आहे याची जाणीव झालेली आहे, याची जाणीव तीव्रतेनं झालेली आहे, त्या आत्म्यास आपण श्रेष्ठ आत्मा असं म्हणतो किंवा त्यालाच आपण अवतारी पुरुष असं म्हणतो. आणि संत हे खऱ्या अर्थानं पृथ्वीवरचे चालते बोलते अवतारी पुरुष आहेत. आणि हे जे अवतारी पुरुष आहेत ह्या अवतारी पुरुष हे खऱ्या अर्थानं आपल्याला मार्गदर्शन करतायत, खऱ्या अर्थानं आपल्याला जे ज्ञान देण्याचं काम करतायत हे ज्ञान देण्याचं काम हे अवतारी पुरुष करतायत. आणि म्हणून ही जी संत मंडळी आहेत ह्या संत मंडळीकडून आपण खऱ्या अर्थानं ज्ञान घेण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी आज आपण देव शोधतो, परंतु देव शोधायला कुठे गेलं पाहिजे हे आपल्याला एका अभंगातून स्वामी कायम आपल्याला एक अभंग सांगतात. तो देव दुसरी तिसरीनं कुठं नसून देव हा आपल्या अंतःकरणात आहे. परंतु आपल्या अंतःकरणात असणारा देव दाखवण्याचं काम कोण करतात तर सद्गुरू करतात. आपल्यातला देव दाखवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि ही सद्गुरूंची आवश्यकता जर आपण बघितली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघता येईल किंवा आत्तापर्यंत जे जे आपण देव मानतो, ज्यांना ज्यांना देव मानलं किंवा ज्यांना ज्यांना श्रेष्ठ आत्मे आपण मानलं त्यांच्या जीवनात जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आल्याशिवाय खऱ्या अर्थानं ती देवपदाला पोचली नाहीत. राम हा परब्रह्म वशिष्ठ शरण कृष्ण सांतपेने गुरु केला. राम हे परब्रह्म होते, परंतु ते सुद्धा वशिष्ठ ऋषींना काय केले शरण गेले. कृष्णानं सुद्धा काय केलं सांदीपीनं गुरु करून घेतलं. तसं आपल्यातला जर श्रेष्ठ आत्मा जर आपल्याला शोधायचा असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपल्याला किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं की त्यांचं वय जरी कमी असलं, ज्ञानेश्वर महाराजांचं वय कमी होतं, परंतु चांगदेव महाराज हे 1400 वर्ष तपश्चर्या केलेले संत, परंतु 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या संतांना सुद्धा 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांना 4 ओळीचं पत्र लिहिता आलं नाही किंवा त्यांना ज्यावेळेस भेटण्याची इच्छा झाली त्यावेळेस कसं भेटायचं, कसा महिना लिहायचा, कसं त्यांच्याशी बोलायचं हे चांगदेव महाराजांना कळालं नाही. ज्या वेळेस ते पत्र लिहायला लागले ते चिरंजीव लिहावं तर वयानं ज्ञानेश्वर महाराज काय आहेत लहान आहेत, परंतु ज्ञानानं मोठे आहेत. तीर्थरूप लिहावं तर वयानं लहान आहेत परंतु ज्ञानानं काय आहेत श्रेष्ठ आहेत. मग अशा वेळेस नेमका महिना काय लिहायचा हे त्यांना समजू शकलं नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी हे जाणलं आणि ज्यावेळेस कोरपत्र ज्ञानेश्वर महाराजांना पाठवलं त्यावेळेस चांगदेव 65 म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावरती अभंग लिहिले आणि ते अभंग पाठवले. आणि ज्या वेळेस ते पाठवल्यानंतर जिवंत भागावरती
चांगदेव महाराज भेटायला आले आणि जिवंत वाघावरती बसून भेटायला आल्यानंतर हे ज्ञानेश्वर महाराजांना कळल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, ती 4 आपली भावंड भिंतीवरती ऊन घेत बसली होती, त्या भावंड त्या भिंतीवर बसलेली होती, त्या भिंतीलाच आदेश दिला की चल बाई, की चांगदेव महाराज आपल्याला भेटीलासाठी येत आहेत. आणि ज्या वेळेस ते भेटीला गेले त्यावेळेस चांगदेव महाराजांचं गर्वाचं हरण झालं. कारण चांगदेव महाराजांना वाटत होतं की मी एवढी तपश्चर्या केली, मी एवढा श्रेष्ठ आहे, मी जिवंत वाघावरती बसून आलोय. परंतु त्यांच्यातला अहंकार असलेला जो अहंकार होता तो ज्ञानेश्वर महाराजांनी अहंकार घालवला आणि खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांचा अहंकार घालवल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थानं जी ज्ञानप्राप्ती व्हायला पाहिजे होती ती ज्ञानप्राप्ती करून दिली. आज जगद्गुरू नरेंद्र महाराज आपल्याला सुद्धा तेच करतायत. आपली अवस्था सुद्धा तेच आहे की आपल्यामध्ये जे अहंकार आहे, आपल्यामध्ये राग, लोभ, मद, मत्सर, मोह, माया जी हे षड्विकार आहेत, हे षड्विकार घालवण्यासाठी रात्रंदिवस जगद्गुरू नरेंद्र महाराज काय करतायत, धडपडतायत. बघा, वारीच्या वेळेस आपल्या सगळ्यांना बोलवत आहेत आणि वारीच्या वेळेस बोलवून सगळ्यांना समजावून सांगतायत की अरे बाबांनो, तुम्ही कसं वागलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, काय करू नये, हे समजावून सांगतायत. समजा एखादा वारीला आला नाही तर आठवड्याच्या सत्संगामध्ये, ह्या सत्संगामध्ये येऊन सांगतायत आपल्याला की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपल्यात आध्यात्मिक प्रगती कशी झाली पाहिजे, हे समजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यातूनही चुकला तर प्रबोधनाच्या माध्यमातून, प्रबोधनकारांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावी आपल्याला पाठवून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतायत. त्यातूनही जरी चुकला तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी स्वामी जे नाणीजला येऊ शकत नाही आहेत अशा लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम ठेवून जिल्ह्याच्या ठिकाणी स्वामी स्वतः येत आहेत आणि त्यांना हे समजून सांगतायत की अरे बाबांनो, 84 लक्ष योनीतून तुम्हाला हा जो नरदेह मिळाला आहे हा फुकट घालवण्यासाठी नाही आहे, हा श्रेष्ठ आत्मा झाला पाहिजे. जगद्गुरू नरेंद्र महाराज हे श्रेष्ठ आत्मा आहेत, परंतु त्यांची तीव्र इच्छा आहे की त्यांची सारखी धडपड आहे की मी एकटाच श्रेष्ठ आत्मा होऊन चालणार नाही, तर लाखो श्रेष्ठ आत्मा हे माझ्या भक्तगणांच्या शिष्यामधून तयार झाले पाहिजेत. ज्यांनी या चराचराचा अनुभव घेतलेला आहे, ज्याने या कळीकाळावर मात केलेली आहे, ज्याने जन्म मृत्यू अनुभवलेला आहे, अशा संतांचं ऐका. ही वेळ कधी येईल हे सांगता येणार नाही. जायचं तर सगळ्यांनाच आहे, कुणाची गाडी पहिली तर कुणाची नंतरची, रिझर्वेशन मिळेल तशाप्रमाणे. काही जणांना रिझर्वेशन मिळतं आणि आयत्या वेळेला कॅन्सल होतं, मग हातपाय मोडून मोकळे होतात. का नाही, गाडीतनं टाकून दिलं खाली. नक्की समजायचं देवाच्या दरवाज्यातली दोरी अजून बलवत्तर आहे म्हणून वाचलो, दुसरं काही नाही. कधीतरी जावंच लागणार आहे, पण जावं लागणार आहे. परत इकडे येऊच की नाही याची गॅरंटी नाही आहे. तर आहे जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत चांगले सद्गुरू भेटले त्यांच्या सहवासात येऊन आत्महित करा. ज्याला आत्महित साधलं त्याला दासबोधामध्ये सांगितलंय, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. परमार्थाचे राजे व्हा. समर्थ रामदास स्वामी अशाच आत्म्याला श्रेष्ठ आत्मा म्हणतात. समर्थ रामदास स्वामींना आपल्याला डिवचायचं आहे, आपल्या मर्मावर बोट ठेवायचं आहे, म्हणून त्याने मुद्दाम होऊन हा समाज घेतलेला आहे. आणि त्याचं नाव काय दिलं आहे? श्रेष्ठ अंतरात्मा. म्हणजे ते आपल्याला डिवचतायत आणि काय सांगतायत की तुम्ही स्वतःला श्रेष्ठ अंतरात्मा समजता का? नाही ना. तुम्ही श्रेष्ठ अंतरात्मा असताना सुद्धा तुमचं ते डेअरिंग होत नाही ना की मी श्रेष्ठ अंतरात्मा आहे म्हणायचं. मग तुमच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांकडे बघा, त्यांनी तर ठणकावून सांगितलं मी देव आहे. तुम्ही का नाही सांगू शकत? त्यांची जर तुम्ही लेकरं आहात तर तुम्हाला सांगायला काय व्यत्यय येतो, काय अडचण येते, काय असं संकट मोठं पडलं आहे तुमच्यावर. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तपासा. असा चिमटा रामदास स्वामींनी आपल्याला समासामधून काढलेला आहे. कारण आहे जरी परम सुगम परी जनासी झाला दुर्गम. एवढं जर सुगम आहे, एकदम जर सोपं आहे, तर तुम्हाला का कठीण झालं आहे याचा शोध घ्या. त्या लेकरांना याचा शोध घेताना त्याचं उत्तर, कारण वेळ कमी असल्यामुळे आता उत्तर 1-2 वाक्यामध्ये सांगण्याची वेळ येते, कारण टायमिंगच आपल्याकडे कमी असतं.
म्हणून 1-2 वाक्यामध्ये मी सांगेन की आहे जरी परम सुगम परी जनासी झाला का दुर्गम. का दुर्गम झाला आहे तर आपण खुंटा सोडायलाच तयार नाही. आपली जीवनाची जी नौका आहे ती पाण्यात ढकलले भले मारतोय आपण, पण तो मायेचा जो खुंटा आहे त्या खुंट्याला जी दोरी बांधून ठेवलेली आहे ती सोडायलाच तयार नाही. आम्ही बघा कसं ठणकावून सांगितलं, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. कारण आम्ही दोरी कधीच सोडून टाकले ना. आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा पाव. आम्ही संत संघात येतो, गुरु केलेत, गुरूंची गळ्यामध्ये माळ घातले तरी काळजी आपली काही सुटत नाही. संत संघाला कानाला घरी कोण नाही ना. अरे स्वामींना घरी ठेवाने तुम्ही संत संघाला या. सखूबाईने काय केलं, सखूबाईने विठ्ठलाला घरी ठेवला आणि ती गेली पंढरीला म्हणून मोक्ष मिळाला. तसं घर सांभाळायला स्वामींना ठेवा. गरज असली तर घर सांभाळा. माझं काम एकच आहे, मला संत संघाला गेलं पाहिजे. मी जाणार तिकडे संत संघाला. तुम्हाला गरज असली तर थांबा आणि घर सांभाळा. काही बसलेली इथं मंडळी ते म्हणतील एवढा अधिकार आमचा पोचतो. हो, एवढा अधिकार आपला असतो गुरूंवर, लक्षात घ्या. कारण गुरु माता पिता, गुरु बंधू सखा. गुरु कोण नाही आहे ते विचारा, मालकच आहे तो तुमचा. एवढा अधिकार आपला त्याच्यावर असतो. बायको हक्कानं नवऱ्याला सांगते ना, हे पाहिजे म्हणजे पाहिजे, चालणार नाही. तसं गुरूंवर शिष्याचा अधिकार असतो. पण तेवढंच त्या पटीमध्ये गुरूंवर प्रेमसुद्धा ओतावं लागतं, गुरूंचं व्हावं लागतं, गुरूंचं राहावं लागतं. त्याला जे आवडतं ते द्यावं लागतं. मग त्याला बाकीचं तुमच्या मनात कुठल्याही गोष्टी आल्या त्यातली अजिबात एकसुद्धा गोष्ट गुरूंना आवडत नाही. त्याला आवडतं तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. ते आवडतं ते द्यायला शिकलं पाहिजे. मग तो तुमचा दास होतो, तो तुमचा सखा होतो, तुमचा मित्र होतो, तुमचा बंधू होतो, तुमची भगिनी होते, तुमची माता पिता, सगळं तो तुमचा होतो. तुम्ही सांगाल ते. देवाला दास व्हायला फार आवडतं, लक्षात घ्या. म्हणून तर देव श्रीखंड रूपामध्ये एकनाथ महाराजांचा दास झाला होता. चोखोबांची देवानं दास रूपानं मेलेली गुरं ओढली. सावतामाळ्याची भाजी काढायला माळी झाला देव. दामाजीसाठी बेदर बादशाकडे तो त्याचा वेट बिगार म्हणून होऊन गेला. मग देवाला काय आवडत नाही, दास व्हायला आवडतं. तसं बायकोनं प्रेमामध्ये नवऱ्याला जिंकलं की तो तिचा दास होतो. ती सांगेल तसं देव आणि भक्ताचं, गुरु आणि शिष्याचं नातं आहे की शिष्यसुद्धा गुरुला दास बनवू शकतो प्रेमानं. परंतु आपण तितकं गुरूंचं व्हावं लागतं. मी कसा बघा, बाप्पांचा दास आहे, मला दुसरं कुठलंच कोणी नाही. ज्यावेळी प्रसंगाला ज्यावेळी बाप्पाने फेकून दिलं त्यावेळीसुद्धा त्यांचं ढळढळीत कुंकू लावलं होतं आणि त्यानंतर तर आता काय लावायचा सोडायचा प्रश्नच नाही आहे. असं एकनिष्ठ राहावं लागतं. किती संकटाचे डोंगरच्या डोंगर जरी आपल्यावर कोसळले तरी घाबरायचं नाही. तोच तारणार, तोच मारणार. तुला काय करायचं ते कर, पण तू सांगितलेल्या मार्गाने मी जाणार म्हणजे जाणार. तू जर देव पाहिलास, तू जर देव जाणून घेतला आणि ठणकावून सांगितलं मी देव आहे, तसं मी सुद्धा तुझा पुत्रच आहे, मी सुद्धा ठणकावून सांगेन मी देव आहे. त्यावेळी गुरूंना खऱ्या अर्थानं आनंद होतो. त्यावेळी खऱ्या अर्थानं गुरूंचा ऊर आनंदानं भरून येतो की माझं जे उद्दिष्ट होतं, माझं जे ध्येय होतं ते माझ्या चेल्यानं पूर्ण केलं. आम्ही त्याच्यासाठी तडपडत असतो. म्हणून हे संत संघ आहेत. म्हणून वारंवार विनंत्या अर्जव करतो, लेकरा ये आणि बस बाबा, संत संघाला येऊन बस. का तर तुला श्रेष्ठ अंतरात्मा व्हायचा आहे. तू श्रेष्ठ आहेस. तो आत्मा श्रेष्ठ आत्मा की ज्याचं कधी वर्णन करता येणार नाही, त्याच्यापेक्षा जगात कोणी मोठा नाही. तो तूच आहेस. तो तुझ्या अंतरंगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. त्याचं अस्तित्व आहे म्हणून हे सगळं तुझं शरीर चालतं आहे. पण नेमकं त्यालाच तू विसरलेला आहे आणि शरीराला महत्त्व दिलं आहे. तेव्हा हे शरीराचं महत्त्व सोडून दे. हे शरीर चालायचं तसं चालणार आहे आणि त्याला शोध. ज्याच्याकडून तू दीक्षा घेतलेलं आहे त्याचा उद्देशच तो आहे, त्यानं तेच शिकवलं आहे तुला. तोच मी
तोच मी, तोच मी, तोच मी. तो कोण? तो परमात्मा. तो परमात्मा मीच आहे असा ज्या दिवशी साक्षात्कार होईल त्या दिवशी तुला ज्येष्ठ अंतरात्मा, श्रेष्ठ अंतरात्मा म्हटलं जाईल आणि खऱ्या अर्थानं तू मुक्त होशील. हे समजून घेण्यासाठी, हा गुरुबोध ऐकण्यासाठी आपण दर आठवड्याचा संतसंग चुकवायचा नाही. बाकीच्या कितीही गोष्टी आपण सोडतो, त्यागून देतो वेळ नसल्यामुळे, परंतु ही गोष्ट नाही सोडायची. कारण परत हाच मोका, हेच वाक्य, हेच शब्द, हेच प्रवचन पुढच्या आठवड्यात येतील असं नाही. आणि आम्हीच का ऐकायचे, बाकीचे जग ऐकत नाही. कदाचित त्यांचा जन्म त्याच्यासाठी झाला नसेल, त्यांना पुढच्या जन्मामध्ये 4 पायाचा प्राणी, 2 पायाचा पक्षी कदाचित व्हायचं असेल. तुमचं भाग्य निश्चित करून तुम्ही आलेला आहात की पुढच्या वेळी परत जन्मा येणे नाही, पुनरुपी जन्मा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. ईश्वर कोणतं? सद्गुरू. मन हा मोगरा, मन रूपी मोगरा सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करणार आणि पुनरुपी संसारा येणे नाही. याच्यासाठी जन्म आहे, तरच तुम्ही श्रेष्ठ अंतरात्मा होणार आहात. तेव्हा तुम्ही श्रेष्ठ अंतरात्मा आहात हे कधीच विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याची ओळख होण्यासाठी थोड्याशा अजून काही आपल्यामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्याचा त्याग करूया. म्हणजे काय तर काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया यांचा त्याग करूया. म्हणजे सुंदर आणि स्वच्छ निर्मळ असा अंतरात्म्याचा आपल्याला यथार्थ दर्शन होईल आणि आपल्या जन्माचं सार्थक होईल. आपण इथे थांबूया. पुढच्या आठवड्यात परत संत संघामध्ये भेटूया. श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.